नमस्कार मंडळींनो, मी विशाल दळवी मालवणी तुमच्या या भागात तुमचा मनापासून स्वागत करतोय। कोकण पर्यटनापासून सुरुवात करूची होती, पण नशिबान दिल्ली आणि आग्र्यात जाऊची संधी गावली। त्यातल्या त्यात मालवणी माणसाक विमानात बसण्याचा योग इलो आणि आनंद माझो गगनात भिडलो। बघता बघता विमान हवेत उडाला आणि मी गगनात पोचले सुद्धा। मंडळींनो, बघतास ना, हवेतून खालचा दृश्य किती सुंदर दिसताचा। 2 तास हवेत भ्रमण केल्यावर विमानाच्या पायलटान आमचा विमान दिल्ली विमानतळावर उतरवला। दिल्लीवरून आग्र्याचो 3 ते 4 तासाचा प्रवास असा। तेव्हा मी तुमका आग्र्यात गेल्यावर भेटतोय। मित्रांनो, मी आता पश्चिमी प्रवेशद्वाराकडे असो। या प्रवासात आपण या सभोवताल असलेल्या वास्तू आणि आतमध्ये असलेल्या वास्तूंचा दर्शन घेतलो आणि त्याचो इतिहास सुद्धा जाणून घेतलो। पश्चिमी दरवाजाकडे जाऊच्या अगोदर डाव्या बाजूक सतीउन्निसा खानम हिची समाधी असा। तुम्ही समोर बघताच ती सतीउन्निसाची समाधी असा। सतीउन्निसा ह्या मुमताज महल तिचा पहिला महिला सेविका होता। सतीउन्निसा खानम ही पर्शियातील माजदरण प्रांतातील एका प्रतिष्ठित मूळ रहिवाशाचा चेडू होता। ज्या विद्वान आणि वैद्याच्या कुटुंबातला होता आणि तिच्या साहित्यिक ज्ञानामुळे तिका राजकुमारी जहां आरा बेगम आणि गौहर आरा बेगम यांची शिक्षिका म्हणून नियुक्त करण्यात आला। ताजमहल कोणी, कोणासाठी आणि कशाक बांधलो याचा थोडसो इतिहास मी तुमका सांगतोय। मुघल सम्राट जहांगीर म्हणजेच बादशाह सलीम आणि त्याची बायको राजपूत घराण्याची राजकुमारी जगत गोसाई म्हणजेच महाराणी मनमती यांचो झील शहाजहां, ज्याचा खरा नाव राजकुमार मिर्झा शहाबुद्दीन मोहम्मद खुरम असा होता। शहाजहांचो जन्म 5 जानेवारी 1592 रोजी पाकिस्तानातील लाहोर येथे झाला। त्याचो वास्तुकलेकडे असलेलो कल म्हणून त्याका शहाजहान या नावान ओळखूक लागले। मुघल साम्राज्यातील उच्च पदस्थ पर्शियन कुळाचे अबू उल हसन असफ खान ह्यांची पोर म्हणजेच मुमताज महल, तिचा खरा नाव अर्जुमंद बानू बेगम असा होता। शहाजहान आणि मुमताज महल यांचा विवाह म्हणजेच निकाह 7 जून 1612 आग्र्यात झालो। सर्वांका माहिती असा की शहाजहान ताजमहल मुमताजच्या स्मरणार्थ बांधलो, पण काही जाणकारांच्या मते मुमताजनं मरायच्या अगोदर शहाजहानकडे मागणी केल्यान की तिच्यासाठी स्वर्गासारखो एक महल बांध। मुमताजची इच्छा म्हणान शहाजहान त्याचे कुशल कारागीर उस्ताद अहमद लाहोरी यांका त्याची कामगिरी सोपवल्याने। उस्ताद अहमद लाहोरींच्या म्हणण्यानुसार अशी जागा बघूक सांगितल्याने जी नदीच्या किनारी असते आणि ती जागा होती यमुना नदीच्या किनारी। शहाजहान ती जागा मिर्झा राजा जयसिंग पहिला ह्याच्याकडनं विकत घेतला। त्याच्या बदल्यात त्याका आग्र्यात 4 हवेल्या म्हणजे 4 घरा दिल्या। मिर्झा राजा जयसिंग ह्यो प्रमुख राजपूत सेनापती आणि अंबर राज्याचो म्हणजेच त्यावेळच्या आधुनिक जयपूरचो शासक होतो। तुम्ही बघताच त्या चित्राद्वारे तुमका ह्या कळतला की ताजमहलचो पायो कसो बनलेलो असा। ताजमहल साठी अगोदर त्याचो पायो मजबूत असा होयो म्हणून 18 मीटरचो खड्डो किनाऱ्यावर खोदल्यानी, त्यानंतर त्यात दगडी विहिरी बांधल्यानी, टेंभुर्णीच्या झाडाचा खोड ज्याका हिंदीत अबनुस असा म्हणतात ता त्याच्या घनतेसाठी आणि कडकपणासाठी म्हणून ओळखला जाता। म्हणून ता खोड त्या तयार विहिरीत मधोमध आधारासाठी टाकल्याने। चुनो, कडधान्य, साखर, काळी मिरी, चण्याचा पीठ ज्याका आपण बेसन असो म्हणतात ता, फळे, झाडाच्या खोडातून निघणारो चिकट पदार्थ ज्याका झाडाची राळ असा म्हणतात आणि बारीक दगडाची रेती या सर्व एकजीव करून विहिरीत भरल्या। लाकडाच्या खोडासह नदीकाठच्या मातीयेक आणि भव्य इमारतीक आधार मिळाक होयो म्हणून ही सर्व प्रक्रिया केल्याने। बांधकामाच्या ठिकाणी जड संगमरवरी दगड आणि इतर साहित्य वाहून नेण्यासाठी 1000 हून अधिक हत्ती आणलेले होते। शिल्पकार, सुलेखक आणि दगड कापणारे
असे मिळून सुमारे 20,000 कामगार बांधकाम करू केले होते. त्यापैकी काही बुखारा, सीरिया आणि पर्शियाहून नेले होते. पश्चिमी प्रवेशद्वार ताजगंज परिसराजवळ असा आणि आग्र्याच्या विविध भागामधून सहज प्रवेश मिळतो. पर्यटकांसाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणून काम करतात आणि सर्वात लोकप्रिय प्रवेशद्वार असा. तर आपण पश्चिमी प्रवेशद्वाराजवळ उभे असतो. या प्रवेशद्वारात फतेपुरी प्रवेशद्वार म्हणून ओळखतात. फतेपुरी बेगम ही मुघल सम्राट शहाजहान याच्या 5 पत्नीपैकी एक होती. तिचा मूळ या फतेपूर सिक्रीचा होता, म्हणून तिका फतेपूर बेगम असा म्हणतात. तुम्ही समोर जी बघता ती फतेपूर मस्जिद असा. आता आपण समोर बघतो ती फतेपूर मस्जिद असा. ही मस्जिद शहाजहानने त्याची पत्नी फतेपूर बेगम हिच्या स्मरणार्थ बांधल्या. तुम्ही समोर बघता ती फतेपूर बेगम हिची समाधी असा. पश्चिमी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताक ही समाधी असा. पश्चिमी प्रवेशद्वाराकडून आता आपण आत शिरतो. आत शिरल्यावर तुम्ही दोन्ही बाजू ज्या खोल्या बघतास त्या कामगारांच्या राहण्यासाठी बांधलेल्या आहेत. कारागीर आणि कामगार जेवण झाल्यावर हैसर विश्रांती घेऊचे. पश्चिमी प्रवेशद्वारातून आपण आता आत प्रवेश केलेलो असतो आणि चारही प्रवेशद्वारांच्या मध्यभागी पोहोचलेलो असतो. ताजमहलच्या या भव्य भागात जिलोखाना किंवा फोर्ट असं म्हणतात. ताजमहलचो दक्षिण दरवाजो ज्याका सिद्धी दरवाजो किंवा सिरही दरवाजो असंही म्हणतात. दक्षिणी प्रवेशद्वार ह्यो राजघराण्यातील लोकांसाठी होतो. त्याच प्रवेशद्वाराने ताजमहलचे कारागीर काम करून आत येऊचे. तुम्ही बघताच तो पूर्व प्रवेशद्वार असा ज्याका फतेहबादी प्रवेशद्वार असाही म्हणतात. पूर्व प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस तिरहुंदी समाधी जी इझुन्निसा बेगम हिची समाधी असा, ज्याका अकबराबादी महल असाही म्हणतात. इझुन्निसा बेगम ही शहाजहानची 3री पत्नी होती. पूर्व प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूक असा संदिली मस्जिद आणि कंधारी बेगम हिची समाधी. ही असा कंधारी बेगम हिची समाधी. कंधारी बेगमचा जन्म इराण पर्शियाच्या सर्वात महत्वाच्या शासक राजवंशापैकी एक सफविदा राजवंशातील राजकुमारी म्हणून झालो. कंधारी बेगम शहाजहानची पहिली बायको आणि त्यांच्या पहिल्या चेडवाची राजकुमारी परवेज बानू बेगम तिची आई होती. कंधारी बेगमला कंधारी महल किंवा कंधारची महिला असाही म्हणतात. संदली मस्जिद ही शहाजहानने कंधारी बेगमच्या स्मरणार्थ बांधला. संदली मस्जिदला काली मस्जिद किंवा जिन्नती मस्जिद म्हणून ओळखतो. काही स्थानिक लोकांचा असो विश्वास असा की मांजरी जिन असत आणि त्यांनी तुमच्यावर हात फिरवल्याने ती तात भाग्यवान असता. आता आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे असतो. ताजमहलच्या मुख्य प्रवेशद्वारात दरवाजा रोजा म्हणतात. त्याचा अर्थ समाधी स्थळाचा प्रवेशद्वार असा होता. ह्याका कधी कधी महान प्रवेशद्वार असाही म्हणतात. ह्या प्रवेशद्वार ताजमहल संकुलाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. दरवाजा रोजा ही लाल वाळूच्या दगडापासून बनलेली भव्य रचना असते. दरवाजाचा पाया जवळजवळ 38 मीटरचा असा. दरवाजाची उंची ही 33 मीटर उंच आणि 19 मीटर लांब असा. दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या वरच्या बाजू लाल वाळूच्या दगडात बनवलेल्या 11 कमानी असत, ज्यावर पांढऱ्या संगमरवरी दगडातले घुमट असत. हे एकूण 22 छोटे घुमट ताजमहल किती वर्षात पूर्ण झालो या दर्शवतात. दरवाजा रोजा ह्यो कोरीव काम आणि सुलेखनाने सजवलेलो असा. विशेषतः त्यात पुराणातील श्लोक आणि यांच्या संकल्पनेशी संबंधित उतारे असत. पांढऱ्या संगमरवराची पार्श्वभूमी आणि काळ्या संगमरवरी जडणात कोरलेले असत. हे शिलालेख प्रामुख्याने फुलांच्या फुलूत लिपीत असत. दरवाजा रोजाच्या आतील भागात गेल्यावर मुघलांनी केलेल्या सुंदर वास्तुकलेचे दर्शन होतात. प्रवेशद्वार हिंदू आणि मुघल स्थापत्य शैलीचे मिश्रण दर्शवितात. त्यामध्ये पुराणातील अरबी सुलेखनासह फुले, लाल कमल आणि वेली यासारखे हिंदू आकृतिबंध असत. आतल्या खोल्या आणि मध्यभाग अशा प्रकारे बांधलेलो असा की ज्याच्यामुळे एक दृश्य भ्रम निर्माण होता. दरवाजाजवळ जाताना किंवा दूर जाताना ताजमहल आकार बदलताना दिसता. तुम्ही बघताच
जसजसे आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर येलो, ताजमहालच्या इमारतीचा आकार छोटो आणि स्पष्ट होत गेला. मुख्य समाधी स्थळाचे रक्षण करण्यासाठी ताजमहलचे मिनार थोडे बाहेरच्या दिशेने झुकलेले असते, कारण भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मिनार मध्यवर्ती इमारतीवर पोहोचू नये. ताजमहालची बाग, ज्याका चारबाग म्हणाने ओळखला जाता, ही बाग 300 बाय 300 मीटर आकाराची मुघल बाग असा, जी या संकुलाचा अविभाज्य भाग असा. चारबागची रचना 4/4 उंचावलेल्या मार्गाने आणि पाण्याच्या कालव्याने विभागलेली असा. या जागेची रचना स्वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याजोगी तयार केलेली असा, ज्यामध्ये प्रतिमात्मक रोपे आणि पाण्याची वैशिष्ट्ये असतात. चारबाग ही पर्शियन मांडणी प्रेरित असा, जी जागेक समान 4/4 मध्ये विभागतात. उंचावलेलो दगडी मार्ग बागेच्या प्रत्येक 1/4 भागात लहान भागामध्ये विभागता आणि ताजमहालकडे नेतात. संगमरवरी दगडात बनलेले 2 कारंजे बागेतून वाहतात आणि मध्यभागी एकमेकात छेदतात. तुम्ही बघताच तो कालव्यांच्या मध्यभागी एक उंचावलेलो संगमरवरी दगडी चबुतरो असा, ज्यामध्ये 5 कारंजे असलेलो एक शोभिवंत तलाव असा. तुम्ही बघताच ती कमान असलेली भिंत बागेच्या बाजून असा, जी सर्व पायवाटांका जोडता. चारबागेत आंबा आणि कडुलिंबू सारखी सावली देणारी फळझाडे असतात. जास्वंदी, चमेली, गुलाब आणि लिली सारखी सुगंधी फुलझाडे असतात. तसेच हिंदू परंपरेत शुभ मानली जाणारी तुळशीची झोपासून. ताजमहालचं बांधकाम 1631 मध्ये सुरू झाला आणि 1648 मध्ये समाधीचं बांधकाम पूर्ण झालं, परंतु प्रकल्पाच्या इतर टप्प्यावर काम आणखी 5 वर्ष चालू राहील. ताजमहल ह्यो भारतातल्या आग्रा नगरातील यमुना नदीकाठी असलेलो एक स्मारक असान, ह्यो जगातील 7 आश्चर्यांपैकी एक गणलो जाता. ताजमहल ह्यो मोगल स्थापत्य कलेचो उत्कृष्ट नमुना असा. त्यांची कारागीर शैली पर्शियन, ऑट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक कारागिरतेच्या घटकांची एक अनोखी संमिश्रता असा. आता आपण ताजमहलचा एकदम जवळ इलेलो असो. ताजमहलचो प्राथमिक आकार चौकोनी असा, पण समाधी स्थळाची इमारत ही अष्टकोनी आकारात असा. ही अशा प्रकारे बनवलेली असा की कुठल्याही दिशेने तुम्ही बघितलास तरी ती एकसारखीच दिसता. तुम्ही बघतास ती जुनी समाधी असा, जिथे मुमताज महल हिचा पार्थिव तात्पुरता दफन केला होता. आपण आता समाधी स्थळाकडे जाता. तुम्ही पाहता ती मशीद असा, जी ताजमहालच्या पश्चिमेक मक्काकडे तोंड करून असा. मुस्लिमांची प्रार्थनेची दिशा असा. समाधी शेजारी मशीद असण्याची इस्लामिक परंपरा पूर्ण करण्यासाठी बांधण्यात आली असा. मशिदीवर 3 घुमट आणि 4 छोटे मिनारी छत्र्या, ज्या मुघल स्थापत्य कलेतील सामान्य घटक असतात. ही मशीद लाल वाळूच्या दगडापासून बनलेली असा आणि त्यात 3 घुमट असतात, ज्याचो मजलो काळ्या संगमरवरी दगडात 569 प्रार्थना गालिचांनी सजवलेलो असा आणि भिंती शिलालेखांनी सजवलेला असा. ताजमहलचो अतिथीगृह, ज्याका विश्रामगृह, मेहमानखाना किंवा नकरखाना असाही म्हणतात, ही ताजमहल संकुलाच्या पूर्वेकडील इमारत असा. मशीद आणि मेहमानखाना दोन्ही लाल वाळूच्या दगडापासून बांधलेले असतात, ज्यामध्ये संगमरवरी प्रवेशद्वार असा. उत्कृष्ट दगडी जडणघडणी कमानींना प्रकाश देतात. पश्चिमेकडील मशीद आणि मेहमानखाना या दोन्ही इमारती एकमेकांचा प्रतिबिंब असतात. ह्या जागेचो मुख्य उद्देश पाहुण्यांका आरामदायी आणि सोयीस्कर निवास तसेच भोजन आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे हो असा. मध्ये पुराण किल्ला येथे हुमायूंचा मृत्यू झाला. तेथील त्याच्या ग्रंथालयासारखे दिसणारे 2 बहुआयामी मनोरे मशीद आणि मेहमानखानाच्या दोन्ही बाजूक बांधलेले असतात.
तुम्ही बघताच तो घुमटाचो कळस असा जो पूर्वी सोन्याचो होतो पण आता तो कांस्य धातूचो असा. ताजमहलच्या मध्यभागी असलेलो घुमट ह्यो पांढरा संगमरवरी दगडाचो बनलेलो असा. बाहेरचो घुमट ह्यो विटांनी बनलेलो असा आणि त्याच्यावर 8 ते 10 इंचाची संगमरवरी दगडाची परत पावलेली असा. ताजमहलचो मुख्य घुमट कांद्याच्या आकाराचो असा. ही एक दुहेरी घुमट रचना असा ज्यामध्ये बाहेरील घुमटाची उंची पायापासून 73 मीटर इतकी असा आणि आतील घुमटाची उंची ही पायापासून 35 मीटर असा. ह्या रचनेमुळे इमारतीच्या आतील तापमान नियमनास मदत होता. मुख्य घुमट ह्यो 4 छोट्या घुमटांनी वेढलेलो असा. अंतिम भागाची एकूण रचना आणि सजावट ज्यामध्ये समाधी स्थळाची जागा आणि विशिष्ट आकृतिबंधाचो वापर यांचो समावेश असा. असा मानला जाता की ह्या सर्व रचनेचो इस्लामिक विश्वविज्ञान आणि मृत्यूनंतरच्या जीवनाशी संबंधित प्रतिकात्मक अर्थ असा. तुम्ही बघताच ना की कशा प्रकारे अष्टकोनी खोलीच्या बाहेरील भागात फुलांचो आणि भौमितिक नमुन्यांचो भरपूर वापर केलेलो असा. तसेच अल्लाच्या 90 नावांचे सुलेखन शिलालेख यासारखे गुंतागुंतीचे तपशील असत. समाधी स्थळाच्या मध्यभागी एक मोठे अष्टकोनी कक्ष असा जिथे मुमताज महल आणि शहाजहान यांचे पार्थिव ठेवलेले असा. ताजमहलच्या अष्टकोनी खोलीचो आतलो भाग ह्यो गुंतागुंतीचो सौंदर्य आणि प्रतिमात्मक महत्व असलेलो परिसर असा. ह्यो कक्ष त्याच्या उत्कृष्ट संगमरवरी कामासाठी प्रसिद्ध असा ज्यामध्ये जडवलेल्या फुलांचे नमुने, सुलेखन आणि स्मारकाभोवती एक आश्चर्यकारक अष्टकोनी संगमरवरी पडदो समाविष्ट असा. तुम्ही समोर बघताच ती मुमताजची समाधी असा. मुमताज महल हिचो पार्थिव बुरहानपूर येथून तिच्या मृत्यूनंतर 6 महिन्यांनी डिसेंबर 1631 मध्ये भव्य मिरवणुकीतून आग्र्यात आणली. या खऱ्या समाधी नाही असत. खऱ्या समाधी खालच्या बाजूक असलेल्या खोलीत असतात. तुम्ही बघताच तो खऱ्या समाधीकडे जाण्याचा मार्ग असा. इथे मुमताज महल हिची खरी समाधी असा आणि त्याच्याच शेजारी शहाजहानची सुद्धा समाधी असा. शहाजहानचा चेडू जहानारा बेगम हिना त्याचा पार्थिव ताजमहल येथे आणला आणि तिची आई मुमताज महल हिच्या शेजारी दफन केला. सजावटीच्या उद्देशान दगड कसे जडवलेले असत ता तुम्ही पाहता. ताजमहल 28 वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान आणि अर्धमौल्यवान दगडाचा वापर करून बांधलेलो असा. त्यातल्याच काही दगडांचो तपशील मी तुमका देतय. फुलांच्या किंवा भौमितिक आकृतिबंधाने प्रेरित रचना तयार केली जातात आणि मग ती रचना संगमरवरी दगडावर कोरली जातात. संगमरवरी मध्ये कोरलेल्या खाचेत बसण्यासाठी मग दगड निवडून ते कापले जाते.
कोरलेल्या खाचेत दगड बसवण्यासाठी त्यात संगमरवरी धूळ आणि चिकट पदार्थ जसे की अरलडाईट यांचा मिश्रण वापरला जातो. सर्व जडवण पूर्ण झाल्यावर आणि चिकटपणा सुकल्यावर संपूर्ण पृष्ठभाग पॉलिश म्हणजे चमकवलं जातं. ताजमहालच्या या अविस्मरणीय रचनेक मालवणी वंशांचो कोटी कोटी प्रणाम, कारण अशी रचना भविष्यात होणे नाही.